नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोहे आणि रवा यापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर लगेचच बनवायला सुरुवात करूया. इथे आता 1 कप मी पोहे घेतलेत. जाड, पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता. हे पोहे आता पाणी घालून 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत. मी इथे या कपाने पोहे मोजून घेतले. तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने हे पोहे मोजून घ्या. आता हे पोहे मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले. यानंतर या चाळणीमध्ये असं निथळत ठेवले, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल. आता हे पोहे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे. इथे सुद्धा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता, कारण आपण हे नंतर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. आता यामध्ये सारख्याच कपाने अर्धा कप दही घालायचं आहे. त्याच दह्याच्या कपामध्ये मी 1 कप पाणी घेतलं आहे, ते सुद्धा घालायचं आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. हे अजूनही घट्ट वाटतंय, तिथे मी आणखी अर्धा कप पाणी घेतलं आहे. हे सगळं एकजीव करून घेऊया. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं हे असंच बाजूला ठेवून देऊया, म्हणजे रवासुद्धा छान फुलेल. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. तर चटणीसाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी ओलं खोबरं घातलं आहे. यामध्ये 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे. यानंतर जेवढं तिखट हवं त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. थोडंसं आलं घातलं आहे. यानंतर 1 लसणाची पाकळी घातली इथे मी. थोडीशी चिंच घालायची आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आहे. यानंतर थोडासा पुदिना घातला. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे पहा, ही चटणी मी वाटून घेतली आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता चटणीवरती घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आहे. यानंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि 1 लाल मिरची तुकडे करून यामध्ये मी घातले. ही फोडणी तयार आहे. ही आता चटणीवरती घालूया. मिक्स करूया आणि ही मस्त अशी चटणी तयार आहे. तर आपली इथे ही चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. जे पोहे आणि रवा आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर इथे आता 15 ते 20 मिनटं झालेत आणि रवासुद्धा छान फुलला आहे. आधीपेक्षा हे घट्ट झालं आहे. तर आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे जास्त आहे म्हणून 2 बॅचेसमध्ये मी हे वाटून घेणार आहे. तर याच्यातलं अर्धं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आणि हे अगदी स्मूथ असं वाटून घ्यायचं. तर इथे मी सगळं रवा आणि पोहे जे आपण भिजत घातलं होतं सगळं एकत्र इथे मी वाटून घेतलं आहे आणि वाटताना प्रत्येक बॅचमध्ये 2 चमचे असं साधारण 4 चमचे पाणी घालून हे सगळं वाटून घेतलं आणि अगदी स्मूथ करून घ्यायचं आहे. तर नेहमीचं आपलं डोश्याचं जे पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. थोडंसं घट्ट वाटतं, तिथे मी थोडं पाणी घालते. तर पाहू शकता आता हे अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर इथे मी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालते आहे. तुम्ही याऐवजी पाव चमचा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता. तुम्हाला जर इनो बेकिंग सोडा दोन्हीही घालायचं नसेल तर तुम्ही हे पीठ 4 ते 5 तास फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्या.
म्हणजे तुम्हाला इनो सोडा घालायची गरज पडणार नाही। इथे मी आता इन्स्टंट याचे डोसे बनवणार आहे, त्यामुळे मी इथे अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालते। तर इनोवरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पीठ आता आपलं डोसे बनवण्यासाठी तयार आहे। इथे मी तवा अगदी छान असा गरम करून घेतला आहे। नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि इथे 1 चमचा पीठ घालायचं आहे। इथे मी अजिबात तेल लावलेलं नाही आहे तव्याला, थोडंसं पसरवून घ्यायचं, जास्त याला पातळ करायचं नाही आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला मस्त अशी जाळी येते। जसं जसं हा खालून भाजला जाईल डोसा, तशी याची वरची बाजू ड्राय होत जाईल। तर याची वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपण वाट पाहूया। तर आता पहा, वरून हा डोसा पूर्ण ड्राय झाला आहे, तुम्ही पाहू शकता। आता हा आपण काढून घेऊया। तर अगदी झटपट हा डोसा तयार होतो, पहा जाळीसुद्धा तुम्ही पाहू शकता। तर आणखी एक आपण बनवून घेऊया। हा डोसा बनवण्यासाठी मी अजिबात इथे तेल वापरलं नाही। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यावरती तेल किंवा बटर, तूप घालू शकता। तर हा दुसरा डोसासुद्धा तयार आहे। तर इथे पहा, चटणीबरोबर मी हे डोसे सर्व केलेत। अगदी मस्त जाळीदार, मऊ, लुसलुशीत असे हे डोसे तयार होतात। तर या पिठामध्ये तुमचे साधारण 8 ते 9 डोसे तयार होतात। तुम्हाला जर सकाळी हे डोसे बनवायचे असतील तर तुम्ही रात्री हे पीठ तयार करून ठेवू शकता। रात्रभर मस्त फर्मेंट होईल आणि सकाळी मग तुम्ही इनो सोडा न घालता याचे झटपट डोसे नाश्त्यासाठी बनवू शकता। आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि झटपट जर बनवायचं असेल तर आज जसं मी इनो घालून बनवलं, तसं तुम्ही झटपट अर्धा चमचा इनो घालून हे डोसे बनवू शकता। तुम्ही पाहू शकता, अगदी मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असा हा डोसा तयार होतो आणि चटणीबरोबर तर हा अगदी अप्रतिम लागतो। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।